बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता तपासाला वेग आलेला आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केसमध्ये दाखल झालेत आणि त्यानंतर आता या तपासाला वेग आलाय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठवला तो भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी। आक्रमकपणे त्यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडला। त्याचबरोबर या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये त्यांनी जो घटनाक्रम मांडला त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्य जे आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे। सुरेश धस अजूनही आक्रमक आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये। थेट आपल्या सोबत भाजपचे आमदार सुरेश धस जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत। सुरेश धस, खूप खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये। सुरेश दास, तुमची आक्रमकता आम्ही विधानसभेमध्ये देखील पाहिली होती। या सगळ्या म्हणजे आज आपण पाहतोय की सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केसमध्ये जात आहेत, तपास करतायत, तपासाला काहीसा वेग आलाय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता 18 दिवस उलटून गेलेत। यामधला मास्टर माइंड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, यावर काय म्हणणं आहे तुमचं? पोलीस तपास चालू आहे। आम्हाला गॅरंटी आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरलेला आहे की मी कोणालाही सोडणार नाही। त्याच्यामुळे याच्यातला मास्टर माइंड मी जो आका म्हणतो तो आका सुटणार नाही। तो आका किती जरी पळाला तरी ते पकडला जाईल। आणि आम्ही जसं मी मागणी केलेली होती सभागृहामध्ये की SIT गठीत करावी, पहिल्यांदा पत्र देताना मी SP-चा उल्लेख केला होता, तर स्वतः साहेबांनी डायरेक्ट IG-च्या लेवलच्या अधिकाऱ्याचीच SIT नेमलेली आहे आणि ते आता जोरामध्ये काम करतायत। बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असं म्हणतात, तसं ही बकरी कुठपर्यंत जाईल हे आता फार थोड्या दिवसामध्ये पुढे येईल। आणि विशेषतः आम्ही व्यक्तिगत म्हणलं तर सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती असो, SIT गठीत करणं असो, त्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत जाहीर करणं असो, या बाबतीमध्ये समाधानी आहोत। परंतु माझं सुद्धा स्वतःचं मत आहे की हा आका लवकरात लवकर पकडला जावा आणि ते आता पोलीस पकडतील। स्कॉटलंड यार्डच्या नंतर आमची प्रसिद्धी आहे, तर आता त्यांनी पटकन याच्यामध्ये हे दाखवावं, पटकन त्यांची शिताफी दाखवावी आणि त्यांना अटक करावी। आमचे SP सुद्धा बदलले गेलेत। जे SP आकाच्या आदेशावरती चालत होते, सभागृहामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची एका दिवसामध्ये हकालपट्टी केली, ते इथनं बदललेत आणि आता नवनीत जे आहेत ते नवीन SP डायरेक्ट SP आम्हाला दिलेले आहेत। त्याच्यामुळे SP पण तपास करतायत, CIDची जी SIT नेमलेली आहे ते पण तपास करते आणि LCB असेल, आमचं EWS, हे सगळेच आता पाठीमागे लागलेले आहेत आणि आका लवकरात लवकर पकडला जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतंय। सुरेश दास, तुम्ही छोटा आका आणि आका पकडल्याच्या नंतर आकाचा काही संबंध आहे की हे बी पाहत। नक्की सुरेश दास, तुम्ही म्हणताय की छोटा आका, मोठा आका, सर्वात मोठा आका, हे कोण आहेत आका? मी आता नाव घेणार नाही ना, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आकापर्यंत पोहोचलंय, कारण हे आकाच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही। कारण आकाच्या सगळ्या गाड्या, व्हेकल, अमुक टमुक सगळं विष्णू चाटेच्या नावावर आहे आणि हा विष्णू चाटेच खाली आदेश देत होता। याचा अर्थ विष्णू चाटे जे हे 6 लोकांना, जे कोणी 6 आरोपी आहेत त्यांना आदेश देत होता, त्याच वेळेस हा आकाशी सुद्धा बोलत होता। आणि माझा 100% गॅरंटी आहे मला की विष्णू त्यांनी लाईव्ह केलंय, याला कसं मारतोय, फटके कसे देतोय, आम्ही याला किती क्रूरतेने हा कसा विवळतोय हे व्हिडिओ कॉल करून दाखवलेलं आहे। हे नेमकं आकाला सुद्धा दाखवलं असणार आहे, विष्णू चाट्यांना बी दाखवलं असणार। नक्की सुरेश दास, आतापर्यंत तुम्हाला इतकं संतापलेलं किंवा इतकं आक्रमक आम्ही तुम्हाला कधीच पाहिलं नव्हतं। अगदी नागपूर पासून ते बीड पर्यंत तुम्ही तुमची आक्रमकता या ठिकाणी दाखवलेली आहे। तुम्ही संपूर्ण घटनाक्रम विधानसभेमध्ये दाखवला। माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत सुरेश दास? दिसू द्या ना। तुमच्यापर्यंत तुम्ही असं म्हणालात की छोटा आका, मोठा आका आणि सगळ्यात मोठा आका,
तुम्ही म्हणता की मी आकाचं नाव घेणार नाही, तर तुम्ही देखील दहशतीत आहात का? तुम्हाला देखील भीती वाटते? तर तुम्ही देखील दहशतीत आहात का? तुम्हाला देखील भीती वाटते? अहो मी सांगितलेले दहशतीत मी कधीच कोणाला काही घाबरलेलं नाही. हे स्टेटमेंट माझं झालेलं आहे, त्याच्यामुळे डबल सांगणार नाही. भीती दहशत यांच्या आका बाका कोणाला कशालाच भेट नाही मी. तो प्रश्न नाहीये. बिलकुल आकापर्यंत मी पोहोचलोय, कारण आकाच्या शिवाय ही बाब होऊ शकत नाही. आका म्हणजे कोण सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना, त्याच्यामुळे आकाचं वारंवार नाव तरी कशाला घेऊ माझ्या तोंडाने. मी आकाच्या वरती अजून सरकलेलं नाही. ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल, जर त्यांचं त्या मोठ्या आकाचं नाव आलं तर घेईल मी. आणि ही प्रथा आणि परंपरा आहे तिथं. बरं सुरेश ते दास, फक्त परळीपर्यंत घडत होतं. आता त्यांचं कार्यक्षेत्र वाढवलंय त्यांनी. कार्यक्षेत्र वाढवलं, आता केस पर्यंत आले. आणि बाकी गुंडगिरीचं, एक्स्टॉर्शनचं, टक्केवारीचं जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये राबवलं होतं. आत्ताच्या ह्या शेवटच्या ह्या 2-2.5 वर्ष जी 22 जुलै, मला वाटतं 22 जुलै का 3 जुलैला सरकार अस्तित्वात आलं ना, आणि त्याच्यानंतर हे मंत्री महोदय झाले. मी याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की त्यांनी त्यांचं मंत्रीपद जे आहे ते भाड्यानं दिलं. जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं. त्याच्यामुळं भाड्याने दिल्यात लीज अग्रीमेंट झाल्याच्या नंतर त्यांनी खाली बघितलंच नाही की काम कसं चाललंय, काय चाललंय. आणि त्याच्यामुळे हे प्रकार घडत गेलेले आहेत. म्हणून आता हे म्हणजे टोकाचं झालं, परमोच्च बिंदू झाला हा. आणि कसं आहे की शिशुपालाचे सुद्धा 99 अपराध भरायला लागलं होतं, त्यावेळेस श्रीकृष्णाने त्याचा खात्मा केला होता. तसा प्रकार झालेला आहे. 99 अपराध जे आहेत यांनी केले, पचवले. पण आता हा 100वा झाला संतोष देशमुख. याच्या अगोदर काय आहे की माणसं मारायला ह्यांनीच लावायची, फिर्यादी हेच, मारायला लावणारे हेच, आणि मिटवायला लावणारे हेच, आणि पुन्हा ह्यांच्या घरी पाणी भरायला लावणारे हेच. असं वातावरण तिथं झालं ना पूर्वी. संगीत दिगोळे, किशोर फड, गरजे, किती नावं घेऊ. नावं घ्यायला सुद्धा एका दामात नावं घेता येणार नाहीत, एवढे प्रकार घडलेले आहेत. आणि त्याचं कार्यक्षेत्र आता हे इथपर्यंत आलं ना. आता जर नाही बोललं तर हे पाठव देऊन आष्टीकडे सुद्धा येईल. आणि कदाचित पीक विम्यात जसं महाराष्ट्रात फावल्यावलं यांचं कार्यक्षेत्र, तसं हे खून करण्यामध्ये सुद्धा, आणि पुन्हा जिरवणारे सुद्धा, पुन्हा वकील बी ह्यांचेच लावायचे, वकील ह्यांनीच फोडायचे, समोरचे म्हणजे साक्षीदार ह्यांचेच. सगळं काही असे उद्योग यापूर्वी फार झालेले आहेत. त्याच्यावरती बोलू डिटेलमध्ये अजून. आता आमची फक्त अपेक्षा एवढंच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जोर लावलेलाच आहे, आणखी जोर लावावा, आणि हा आका जो आहे यातला पटकन पकडावा. लोकांच्या मध्ये प्रचंड क्षोभ याच्यामुळे निर्माण झालेला आहे. विनाकारण असंतोष लोकांच्या मध्ये झालेला आहे. आणि याला आमचे साहेब माफ करतील असं नाही, कारण एकही शिंतोडा न उडालेला माणूस आहे. ते राज्याचे आज प्रमुख आहेत, नेते आहेत, त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे हा आका लवकरात लवकर ताब्यात यावा, एवढीच आमची मागणी आहे. सुरेश दास, धनंजय मुंडे हे मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांचा दबाव या सगळ्या प्रकरणावर पडू शकतो, आणि त्यामुळे त्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं, या सगळ्या प्रकरणाचा तपास होत नाही तोपर्यंत, असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळामध्ये तोपर्यंत राहू नये? हे जनरल पब्लिक मंचची ही मागणी आहे. या बाबतीतला निर्णय अजितदादा पवार साहेबांनी केला पाहिजे ना. ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचं काय ठरवायचं ते त्यांनी ठरवावं. अहो आता लोकांची, बहुतेक लोकांनी पवार साहेब आता बाबा मागं पडलेत, आता आपला पुढचा नेता अजितदादा आहे, अशा आशेवर लोक होते. लोकांची सुद्धा भावना ती तयार झाली. म्हणूनच अजितदादांची 41 सीट निवडून दिले. पण अजितदादा जर ह्या प्रकरणामध्ये चुकले तर त्यांना त्यांचं बरेचसे परिणाम भोगावे लागतील. पुन्हा लोक म्हणतील नाही रे बाबा हे बरोबर नाही, याच्याऐवजी आपलं जुनच बरं होतं. म्हणून पुन्हा लोक पवार साहेबाकडे वळतील. ते वळून द्यायचे का त्यांच्या बरोबर ठेवायचं हे त्यांचं त्यांनी ठरवा ना. आम्ही कोण? एक टर्म
म्हणजे एका मतदारसंघाचे 2.5 तालुक्याचे आमदार आहेत आम्ही, 2.25 तालुक्याचे. आम्ही गरीब माणसं आहेत. आम्ही कसं सांगू शकतो अजिताला ज्ञान शिकवायचं? आमचे अवकात आहे का? लायकी आहे का आमची? आमची लायकी फक्त 2.25 तालुक्याच्या याच्या पुरती जेवढी अक्कल आहे आम्हाला तेवढं आम्ही बोलतो. याच्या पुढची अक्कल आमची नाही चलत. सुरेश दास, मात्र तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे याची मागणी करणार का? कारण मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही याची मागणी करणार का? देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही याची मागणी करणार का? आम्ही देवेंद्रजींकडे जे काय मागणी करायची ती केलेली आहे. जी मागणी करायची ती केलेली आहे. साहेब त्याच्या बाबतीमध्ये सिरियस आहेत. आता त्यांच्या राष्ट्रीय पक्ष त्यांचा आहे, त्यांचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी या बाबतीत निर्णय करावा ना. आमच्या भाजपचं असतं तर आम्ही डायरेक्ट सांगितलं असतं नमस्ते लंडन करा म्हणून. सुरेश दास, तुम्ही जो आका म्हणता 18 दिवस झाले हा आका पोलिसांना सापडत नाही, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? मला नाही वाटत दबाव कोणाचा राहील. राज्याचे प्रमुख जर एकदा बोलले की याच्यात मी कोणालाच सोडणार नाही, कोण दबाव आणणार? परंतु काय आहे की आमच्या बीडच्या पोलीस दलामध्ये यांना म्हणजे यांच्यासाठी काम करणारे काही लोक आहेत डायरेक्ट, जे यांनीच तिथं बसवलेले आहेत. आता नवीन SP आले, त्यांना अजून माहित नाही, तर आम्हाला माहिती आहे कोण बसवला. LCBचा प्रमुख कोणी केला? यांनीच केला. जो पहिला संभाजीनगर म्हणून एरिया आहे त्यांचा परळीचा, तिथं PI म्हणून काम करत होते. तिथं अगोदर खूप चांगलं काम करणारे एक अधिकारी होते, त्यांना रात्रीत काढलं, लगेच यांना बसवलं. आणि ऍक्च्युअल बसलेला जो LCBचा PI आहे तो कारभार चालवत नाही, त्याच्याऐवजी पाठीमागून कोणीतरी कारभार चालवतं. हे सगळं आम्हाला माहिती आहे. नवीन SPंना आता मी फोन केला होता, ते काही गडबडीत असतील, करतील थोड्या वेळाने फोन. उद्याच्याला वेळ मागणार आहे, मी जाणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं सर्व पक्षीय मोर्चा सुद्धा लोकांनी आयोजित केलाय. आता आम्ही जरी भाजपचे असलो, सत्ताधारी असलो, तरी लोकांच्या प्रेशरच्या पुढे जाता येत नाही. लोक म्हणतील का तुला तर काल परवाच मतं दिली होती, तू मोर्चाला नाही गेला तर चपलाने हाणते ना आम्हाला लोक, आमचेच तोंड पडवतील लोक. त्याच्यामुळे आम्हाला मोर्चात बी सहभागी व्हावं लागणार आहे. सुरेश दास, तुम्ही असं म्हणाला होतात की बीडचं गँग्स ऑफ वासेपूर झालेलं आहे, बीडचा बिहार झालेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचं आक्रमक भाषण हे गाजलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये बीडमध्ये नेमकी ही हिंमत वाढली कशी, किंवा बीडमध्ये एवढी ही अराजकता निर्माण नेमकी झाली कशी? याचं सुरुवात संगीत दिघोळेच्या खुनापासून झालेला आहे. खून करायचे, पुन्हा माणसं मिटवायचे, मिटवामिटवी करायची. मी म्हणला ना, फिर्यादी हेच, गुन्हा दाखल करणारे हेच, पुन्हा समोरच्याला बोलवून घेऊन तोडपाणी करणारे हेच. हे सगळे खुना तिथं पचले गेले. म्हणून यांचं कार्यक्षेत्र वाढलं, कार्यबाहुल्य वाढलं आणि पालकमंत्रीपद आमच्या जिल्ह्याचं मिळालं. त्याच्यामुळे आणखी वाढ झाली. आणि याच्यामध्ये मी अगोदरच सांगितलेलं आहे, संगीत दिघोळे प्रकरणापासून सुरुवात करावं लागेल. मीडियाला माझी विनंती आहे, त्या प्रकरणापासून सुरुवात करा. किशोर फडचं बघा, गरजेचं बघा, काल परवा झालेला एक जो मर्डर आहे, अहो काल सुद्धा कोट जोगदंड नावाचा एक ऊस तोड्या होता, त्याला परळी तालुक्यातल्याच कुणीतरी पठ्ठ्याने तिकडं कर्नाटकामध्ये डोक्यात दगड घालून त्याने मारून टाकला. मग अशी इथपर्यंत मानसिकता कशी जाते? 21, 22, 18 ते 22 वर्ष वयोगटाचे पोरं पकडायचे, फेसबुक व्हॉट्सअपवर टाकायचे, हमारा ऐसा नेता डन, ऐसा करेंगे वैसा करेंगे. हे यांच्याच फेसबुक वरून फिरवलं जातं, व्हॉट्सअपवरून फिरवलं जातं. हे लहान लेकरांना काय काय माहिती आहे? आता हे जे गेले हे बिचारे 6-7 जण तर असेच गेले ना, 6 जण तर असेच गेले वाट्याला. विष्णू चाटे तरी लाभार्थी होता आखाचा, पण हे बाकीचे आता बिगर लाभार्थीचे हे गेले बिचारे आतमध्ये. आता यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आणि याच्यामुळे हिमती वाढत गेल्या, आणि हिमती वाढल्यामुळे हे सगळे प्रकार झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्याचा एकदा सफाया करणं गरजेचं आहे. बीड जिल्ह्यातलं पोलीस दल जे आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून इथला सुद्धा सफाया करण्याची आवश्यकता आहे. जे चुकीचे लोक आहेत पोलीस दलामध्ये, यांचे फोन कॉल रेकॉर्ड करा, कोणत्या नेत्याने कोणाला फोन केलाय, इसको खोटा गुन्हा दाखल करो, इसको उठाव, अंदर घालो, लगेच अंदर घालायचं. आता पिस्तूल, बापाचं लायसन, पोरगा पिस्तूल बाळगतो,
1200-1300 लायसन आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हाऊस मध्ये बोललेलो आहे मी. आता नवीन एसपींनी त्यांचं कार्य करायला पाहिजे ना, पुढे आल्यावर सुरू केलंय त्यांनी आता. जी धन्यवाद धस, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल. सुरेश धस यांनी आक्रमकपणे हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. त्यांनी थेटपणे कोणाची नावं या ठिकाणी घेतली नसली तरी त्यांचा रोख मात्र कोणाकडे आहे ते देखील या सगळ्यामध्ये समोर आलेला आहे.